आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या स्तराला गेले हे संपूर्ण देशाने बघितले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी जाणून-बुजून पुढे ढकलली जात आहे. जवळपास या निर्णयाचा काय निकाल लागणार हा सर्वांना अपेक्षित असतानाच तारीख पे तारीख पुढे जात आहे. तर उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या डावपेच टाकलेत. मात्र ठाकरे कुठेही अडकताना दिसत नाहीत. ठाकरेंची शिवसेनाही पुन्हा एकदा त्याच जोमाने पुढे जाताना दिसत आहे. अनेक आमदार खासदार सोडून गेले, मात्र कडवट शिवसैनिकांनी लोकसभेला दाखवलेला भारतीय जनता पक्षाचा हिसका तो मात्र एक प्रकारे वेगळाच होता. आणि याचीच प्रचिती घेता आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा ठाकरेंच्या सेनेमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करायला उत्सुक आहेत. त्याचबरोबर शिंदे गटात असलेले जवळपास असे 9 आमदार आहेत की त्यांनी ठाकरेंवर आतापर्यंत टीका केलेली नाही. हेच आमदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेमध्ये परतण्याची एक इच्छा व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेला मिळालेल्या नव्या सर्व्हेनुसार जवळपास 75 ते 80 जागा या अनुकूल आहेत निवडून येण्यासाठी. त्यामुळे ठाकरे संपतील आणि ठाकरेंना आपण राजकारणातून हद्दपार करू ही जी भाजपाची खेळी होती ती मात्र आता उघडी पडताना दिसत आहे. एकीकडे ठाकरेंना दिलेला शब्द त्यांनी फिरवला आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, पण पवार हे जुमानताना दिसत नाहीत. पवार कामाला लागले आणि भाजपला मात्र धक्क्यामागे धक्के बसायला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवडनंतर ठाकरेंच्या सेनेमध्ये मराठवाड्यातील अनेक नेते येण्यास उत्सुक आहेत. तर मुंबईमधून नवी मुंबईमधून अनेक नगरसेवक पुन्हा एकदा ठाकरेंकडे येण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत. येणारी विधानसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ठाकरे बाजी मारताना दिसत आहे. जवळपास 75 ते 80 जागा आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला जास्तीत जास्त यश, तर शिंदे गटाला केवळ या ठिकाणी 13 ते 17 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. अजित पवारांनीही अगदी कमी प्रमाणात जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा. अजूनही जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात आधी आमच्या चॅनलवरील बातम्या तुमच्यापर्यंत येतील. जय महाराष्ट्र.